तर लयच लय दिवस झालं आपला व्हिडिओ नाही काय ना यूट्यूबला, आणि ते पण एकदम मस्त मस्त टॉपिकवर आहे का नाही. अजून काही दिवस व्हिडिओ आपण मस्त टॉपिकवर टाकणार नाही बरं का. तोपर्यंत काय इग्नोर करायचं ते करा तुम्ही, मला काही हरकत नाही. म्हणजे कसं असतं माहिती आहे का, सोशल मीडियावर ह्या सोशल साईटवर अशा कांड व्हायले तर ना, जे राईट असतं त्याला सोशल मीडियावरून हटवलं जातं आणि जे रॉंग असतं त्याला सोशल मीडियावर गाजवलं जातं, व्हायरल केलं जातं. जसं की एक भोंदू बाबा आहे आणि त्याने जे कृत्य केलेलं आहे ते खूप चुकीचं आहे, तरी पण ते त्याचे व्हिडिओ जे आहेत ना खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल करत आहेत या सोशल साईटवर. ते चालतं जेव्हा आमच्यासारखे क्रिएटर लोक खरोखर जे खरं आहे ते जर मुद्दे घेऊन आलं ना जगासमोर, तर मग आमच्या चॅनलवर स्ट्राईक पाडली जाते आणि आमचं चॅनल कदाचित सस्पेंडही करू शकते. तर अशीच सिच्युएशन आमच्यासारख्या क्रिएटर लोकांवर आहेत बरं का ह्या सोशल साईटवर. त्याच्यामुळं मी सुद्धा त्याच म्हणजे मी जे तुमच्यासमोर घेऊन येत होते ते काय चुकीचं नव्हतं. सर्वांना कुठे ना कुठेतरी मी जे तुमच्यासमोर बोलत होते, मुद्दे घेऊन येत होते, कंटेंट, त्यातून कोणाला तरी एक उत्सुकता नक्कीच वाढत जात होती बरं का. बऱ्याच जणांची कॉन्फिडेंट वाढत होतं माझ्या बोलण्यातून, माझं बोलणं ऐकण्यातून, आणि तितकंच लक्ष वेधून घेत होतं माझं बोलणं स्वतःकडे, माझ्या नाही व तुमच्या स्वतःकडे. हां, कळलं का. जसं की तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी मिसिंग राहत असाल, तिथे तुम्ही त्या जोडीदाराला तुमच्या नक्कीच माझ्या बोलण्यातून, माझं बोलणं जे ऐकत होते ते जोडीदाराला मिस नक्कीच करत असतील. असे पॉईंट, असे मी कंटेंट मुद्दे मांडत होते तुमच्यासमोर. पण माझं चॅनल ना एकात एक दोन ते काय व आव माय स्ट्राईक पाडल्या. स्ट्राईक दोन पाडल्या. आता जर समजा तिसरी पडली तर चॅनल आऊट आणि वंदना सोशल साईटवरून फुट. असा गेम खेळायले तर हे सोशल साईटवरचे, सोशल साईट चालवणारे लोक, कळलं का. तर त्याच्यामुळं लोकांचा ज्या सपोर्ट मला मिळत होता, माझ्या चॅनलला मिळत होता, ते पण आता कुठंतरी मिळत नाही बरं का. तर त्याबद्दल ना दिलगिरी व्यक्त करावी का नाही करावी माहीत नाही मला, पण थँक्यू धन्यवाद मी म्हणणार त्या लोकांना, जे लोक माझ्या ह्या आत्ताच्या बोलण्याला महत्त्व देत नाहीत, कळलं का.
सोशल मीडियावर ज्या गोष्टींना महत्त्व मिळत होतं तेच मी तुमच्यासमोर बोलत होते. आणि बोलण्याने काय शरीराला ते आपल्याकडं म्हणतात बघा, शरीरावर घाव पडत नाहीत. हां, ते काहीतरी आहे, ते पण मला म्हणायला अलाउड नाही. उगाच तिसरी टाईप पाडायची आणि चॅनल सस्पेंड करायची. लय अवघड झालं आहे. लय मोठे मोठे क्रिएटर लोकांची चॅनल सस्पेंड केली, तर क्रिएटर लोकांचे लय उडविले तर चॅनल. आता माहीत नाही माझं बी कधी उडत आहे कधी नाही, की गॅरंटी नाही. पण तरीसुद्धा मी व्हिडिओ टाकायचं बंद केलं आहे. असं द्या वाटायला, जाऊ द्या काय. हां.